नमस्ते मुलांनो, आपल्या स्काउट गाईड विषयाअंतर्गत आज आपण गाठीचे प्रकार 7, 8, 9, 10 पाहणार आहोत. पहिली गाठ आहे मोळी गाठ. शिडाच्या जहाजावर उभारलेला शिडाचा काही भाग तात्पुरता गुंडाळून ठेवण्यासाठी ही गाठ वापरलेली आहे. घरगुती कामात पिशव्यांची तोंडे बांधून ठेवण्यासाठी, गाद्या, लाकडाच्या मोळ्या बांधून ठेवायला यांचा उपयोग होतो. योग्य पद्धतीने बांधली तरच मात्र या गाठीचा उपयोग होतो. पहा बरं, ही गाठ कशी बांधून दाखवलेली आहे. याप्रमाणे तुम्ही ही गाठ बांधण्याचा सराव करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही या गाठीचा योग्य वापर नक्कीच करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आपल्या गाठीचा दुसरा म्हणजेच 8वा प्रकार पाहणार आहोत, ड्रॉ हिच. अतिशय जलद बांधून होणारी आणि जलद सोडता येणारी अशी ही गाठ आहे. या गाठीचा उपयोग म्हणजे जहाज बांधून ठेवण्यासाठी, तात्पुरत्या स्वरूपात किंवा काही क्षणासाठी घोड्यांना बांधून ठेवायचं असेल तर या गाठीचा उपयोग होतो. ही गाठ अगदी सहजपणे बांधता येते. बांधायला अतिशय सोपी अशी ही गाठ आहे. आणि या गाठीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जर क्विकली किंवा लगेचच ही गाठ सोडायची असेल तर आपण त्या गाठीला लगेच सोडू शकतो. पहा बरे, आता ही गाठ लगेच आपल्याला कशी सोडता येते ते आपण पाहूया. हे बघा, याप्रमाणे दोरी खेचली की गाठ सुटून मोकळी होऊन जाते. हे बघा, आता गाठीचा आपण 9वा प्रकार बघणार आहोत, फायरमन चेअर नॉट. तशी ही गाठ बांधायला सोपी आहे. फक्त थोड्या क्रमाने आपण गेलास आपल्याला ही गाठ सहज बांधता येते. या गाठीचा उपयोग आगीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्याला नक्कीच करता येऊ शकतो. याला 2 मोठे हुक करायचे असतात. त्या हुकचा वापर हाताखालील म्हणजे छातीचा भाग अडकवण्यासाठी एका हुकाचा वापर आणि दुसऱ्या हुकाचा वापर पाय अडकवण्यासाठी करता येतो. आणि मग 2 टोक असलेल्या दोरीच्या साहाय्याने त्याला आपल्याला आगीतून खेचून घेता येते, जेणेकरून वाचवणाऱ्यालाही स्वतःचा प्राण वाचवता येतात. हे बघा, याप्रमाणे दाखवलेलं आहे, त्याप्रमाणेच उपयोग होतो. आता पुढची गाठ आहे मॅन हॉर्नेस. ही गाठ ही अतिशय बांधायला सोपी आहे. बघा कशा प्रकारे बांधून दाखवलेली आहे, नीट लक्ष द्या. अतिशय सोपी, बघा किती जलद ही गाठ तयार होते आणि जलद सोडताही येते. जास्तीचे लोड अनेक माणसं जेव्हा एकत्र मिळून खेचतात तेव्हा ही गाठ वापरली जाते.